कोणार्क, अपना शहर अपनी बातें। पिछले कुछ दिनों से शहर में कानून व्यवस्था बहुत अच्छी बताई जा रही है। वर्ष 2020 की आखिरी रात पुलिस का बंदोबस्त रहा जबरदस्त। आइए तो देखते हैं इस पर हमारी एक विशेष रिपोर्ट। नवीन वर्षांचे स्वागत करत असताना काही मंडळी नशापानी करतात आणि रोडवर येऊन अनुचित प्रकार अपघात वगैरे त्यांच्याकडून घडत असते। हे टाळण्यासाठी आम्ही मध्यवर्ती अंतर्गत 8 ठिकाणी चेक पॉइंट लावलेले आहेत। 2 ठिकाणी नाकेबंदी आहेत आणि त्या ठिकाणी आम्ही 2 व्हीलर 4 व्हीलर चेकिंग करीत आहोत। दारूच्या नशेत जो कोणी आढळला त्यांच्यावर कारवाई करीत आहोत। आतापर्यंत आम्ही 5 केसेस दाखल केलेले आहेत आणि आपण बघतायत या ठिकाणी बरेचसे पोलीस गाड्या चेकिंग करताना आपल्याला प्रत्यक्ष दिसत आहेत। उल्हासनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये एकंदर 8 ठिकाणी आपण नाकाबंदीचे पॉईंट ठेवलेले होते। त्यानंतर पेट्रोलिंग पॉईंट 6 पेट्रोलिंग पॉईंट होते आणि अशा प्रकारे अधिकारी होते, बाकीचे कर्मचारी होते। असे एकंदरीत आम्ही 2 PI 6 PSI API आणि 80 कर्मचारी असे या 31 डिसेंबरच्या बंदोबस्ताकरता लावण्यात आलेले होते। आम्हाला उल्हासनगरच्या नागरिकांनी खूप सहकार्य केलं, व्यापाऱ्यांनी खूप सहकार्य केलं आणि वेळेत त्यांनी सर्व त्यांची आस्थापना बंद केलेली आहेत। त्यामुळे ज्या लोकांनी जास्तीत जास्त सहकार्य केल्यामुळे आम्हाला जास्त कारवाई करता आली नाही, तरी देखील आम्ही आमच्या पोलीस स्टेशन आणि वाहतूक शाखा उल्हासनगर यांच्या वतीने ड्रंक अँड ड्राईव्हच्या 20 ते 25 कारवाई केलेल्या आहेत। त्यानंतर 188 प्रमाणे आम्ही 6 ते 7 कारवाई केलेल्या आहेत। तसेच जे या नवीन वर्षात जे फटाके फोडण्यात आले असे 4 ते 5 व्यक्तीवर कारवाई केलेले आहेत। अशा प्रकारे आम्ही 40 ते 45 लोकांच्या वरती कारवाई केलेल्या आहेत। आज 31 डिसेंबर वर्षाखेरच्या निमित्तानं आपण वेगवेगळ्या भागामध्ये नाकाबंदी पॉईंट्स लावलेले होते। स्थानिक पोलीस स्टेशन आणि ट्रॅफिकचे कर्मचारी असे मिळून संयुक्त कारवाई केलेले आहेत। 1 नंबर पोलीस स्टेशन आणि मध्यवर्ती पोलीस स्टेशन या दोन्ही हद्दीमध्ये मिळून जवळजवळ आपण 50 पर्यंत ड्रिंक अँड ड्राईव्हच्या केसेस केलेले आहेत। या अगोदरही आपण सर्वांना आवाहन केलं होतं की दारू पिऊन गाडी चालू नका म्हणून। त्याउपरही आपल्याला वेगवेगळ्या ठिकाणाहून इतके केसेस मिळालेले आहेत आणि या संदर्भामध्ये आपण आणखीनही फक्त 31st एकच दिवस करून थांबणार नाही आहेत, तर ही कंटिन्यू कारवाई असणार आहे। हे आपल्या माध्यमातून मी सर्व उल्हासनगरवासियांना सांगू इच्छितो। नवीन वर्ष सर्व उल्हासनगरवासियांना भरभराटीचं, चांगलं आरोग्याचं आणि एकंदरीत विना अपघाताचं जावो ही सर्वांना शुभेच्छा। धन्यवाद। कोणार्क, अपना शहर अपनी बातें।